ना हिंदू नजर आए ना मुसलमान नजर आए, ना हिंदू नजर आए ना मुसलमान नजर आए, इंसानियत इस महफिल में इंसान नजर आए। नाज़रीन, आज की खास खबर हुबली से, जहां एक बड़े सूफी संतों के इज्तिमा का इनाकाद किया गया था। हुबली के पुराने ईदगाह मैदान में कर्नाटका सूफी सेंस हारमोनी फोरम की जानिब से सूफी संतों का एक खूबसूरत और रूहानी प्रोग्राम मुनअक़द किया गया था। इस प्रोग्राम का इफ्तिताह कर्नाटक हुकूमत के चीफ व्हिप सलीम अहमद ने किया। इन्होंने कहा कि हमारी रियासत और समाज की तरक्की तभी मुमकिन है जब यहाँ के मज़ाहिब के दरमियान भाईचारा कायम हो। सलीम अहमद ने कहा कि शिरहट्टी का फकीरेश्वर मठ, हुबली की फतेह शाह वली दरगाह और श्री सिद्धरोधा मठ जैसे कई मठ और मंदिर आपसी मोहब्बत और अमन की मिसाल हैं। सूफी बुजुर्गों की सादा तालीमात हर दौर में लोगों को मोहब्बत और भाईचारे का रास्ता दिखाती रही। इन्होंने मजीद कहा कि आज के दौर में हमें कर्नाटक को सब कौमों के लिए अमन का गहवारा बनाना है ताकि सब मिलजुल कर जिंदगी गुजार सकें। इस अहम तकरीब में कई बड़ी शख्सियात ने शिरकत की, जिनमें शामिल थे गुलबर्गा की मशहूर दरगाह हजरत ख्वाजा बंदे नवाज के सजदा नशीं, रियासती वक्फ बोर्ड के सदर हाफिज सैयद मोहम्मद अली हुसैन, शिरहट्टी के श्री फखरी दिंगलेश्वर स्वामी, सवनूर के बड़े हुनसिमरदा मठ के स्वामी, AICC के जनरल सेक्रेटरी और राज्यसभा के मेंबर नासिर हुसैन, स्टेट मिनिस्टर सातिश जारीखोली, शिवानंदा पटेल और रहीम खान, तेलंगाना कांग्रेस के लीडर और फॉर्मर क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन, MLS GS पटेल और NH कोनारेड्डी, कांग्रेस कमेटी के लीडरान SD मकांदर और चंद्रशेखर जुट्टल भी मौजूद थे। आखिर में सलीम अहमद का कहना था कि सूफी संतों का पैगाम आज भी हमारी जिंदगियों में अमन, सादगी और भाईचारे का चिराग जलाए हुए है। इस महफिल को देख एक शेर अर्ज करना चाहूंगा, ना हिंदू नजर आए ना मुसलमान नजर आए, ना हिंदू नजर आए ना मुसलमान नजर आए, इंसानियत इस महफिल में इंसान नजर आए। इस प्रोग्राम करने में छोटी मोटी दिक्कतें आई, उसके बावजूद सारे लोगों की कोशिश से ये प्रोग्राम अच्छा हुआ। एक शेर सुनना चाहूंगा, चिरागों की हिफाजत करते करते हवाओं को रुख बदलना आ गया, चिरागों की हिफाजत करते करते हवाओं को रुख बदलना आ गया, अब कितनी आग बरसाएगा सूरज, हमें शोलों पे चलना आ गया, हमें शोलों पे चलना। ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳೇ, ಮಂತ್ರಿಯವರೇ, ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ಈ ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಎಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸೂಫಿ ಸಂತರೇ ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದು ರಾಜಕೀಯ ವೇದಿಕೆ ಅಲ್ಲ, ನಾಡಿನ ಸಮಾಜಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದದಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಮಾಜ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆ, ಕೋಮು ಸಾಮರಸ್ಯ ಇರಬೇಕು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇವಲ ಒಂದು ಸಂದೇಶ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾವು ಗೆಲ್ಲಬೇಕು, ದ್ವೇಷ ಬೇಡ ಪ್ರೀತಿ ಬೇಕು, ಆ ಸಂದೇಶ ನಾವು ಕೊಡಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾಡಿನ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳ ಸಾಮರಸ್ಯ ಸಂದೇಶ ರವಣಿಸ ನಿಲುಬಿಡು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಶಿರಟ್ಟಿ ಮಠ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿ ಸಂತ ಶಿಕ್ಷಣ ಶರೀಫ ಗುರುಗುಂದ ಬಿಟರ ವಿಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಹಾಗೂ ಈ ಭಾಗದ ಹಲವಾರು ಸೂಫಿ ಸಂತರು ಈ ಭಾಗದ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಹಾಗೂ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದ ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ವೇದಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸೂಫಿ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಗಣ್ಯರು, ಮಂತ್ರಿಗಳು, ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನಿಮಗೆ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಅಂತ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ಸಂದೇಶವನ್ನು ತಗೊಂಡು ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ, ಸಹಬಾಳ್ವೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾ ದೊಡ್ಡ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ, ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇದೆ.
ಸರಳ ತತ್ವ ವಿಚಾರಗಳ ಮೂಲಕ ಸೋದರತ್ವ ಹಾಗೂ ಭಾವೈಕ್ಯ ಎಬ್ಬಿಸುವಂತಹ ಸೂಫಿ ಸಂತರು ಈ ನಾಡನ್ನ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟನಾಗಿ ಬದುಕಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಂದು ಇದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾತಾಡಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂದೇಶ ಹೋಗಲಿ. ತಾವು ನೋಡ್ತೇನೆ ವೇದಿಕೆ, ಇದು ಒಂದು ಸಂಗಮ. ತಾವು ವೇದಿಕೆ ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ವರ್ಗದ ಗುರುಗಳು, ಸ್ವಾಮಿಗಳು, ಅದೇ ರೀತಿ ಮುಖಂಡರು ಬಂದು ಇವತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲ ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಧರ್ಮಗಳು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಖಾಜಾ ಬಂದೇನವ ಧರ್ಮಗುರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಶಿರಟ್ಟಿ ಮಠದ ಗುರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಸವಣೂರು ಮಠದ ಗುರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಗುರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಲಕ ಒಂದು ಸಂದೇಶ ಹೋಗಬೇಕು. ಆದರೆ ये बात कहना चाहूंगा, आजादी के 75 साल भी आज भी मुसलमानों को शक्की देखते हैं. मैं कहना चाहूंगा, महात्मा गांधी के साथ मौलाना अबुल कलाम आजाद खंडे से खंडा मिला के इस मुल्क को आजाद करवाया. हमने अपने खून से इस मुल्क को सींचा है. अगर इस मुल्क को मुसलमानों की जरूरत पड़ी तो खुदा की कसम हर एक मुसलमान सर पे कफन बांध के इस मुल्क की हिफाजत करेगा. शहीदों के चिताओं पे लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशान होगा. मैं आप लोगों को कहना चाहूंगा, कुछ फिरका पसंद हमें तोड़ना चाहते हैं, लेकिन आज का जो ये प्रोग्राम एक मैसेज आएगा, एक संदेश जाएगा कि हम सब एक है. ये प्रोग्राम और भी आगे बढ़ाएंगे. हम लोग स्टेट लेवल प्रोग्राम भी करेंगे. कहते हुए ಮತ್ತೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾತಾಡದೆ, ಸಾಕಷ್ಟು ಸಮಯ ಆಗಿದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಮತ್ತೆ ನಾವನ್ನು ನಿಮ್ಮವನ್ನೇ ಅದರಿಂದ ಮುಂದಿನ ಹೆಚ್ಚು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ, ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ.